हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. मित्रांनो, आपण आळंदीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत शामराव, सचिन आणि गौरव. नेहमीप्रमाणे आपले मित्र आलेले आहेत आणि इंद्रायणी नदीच्या काठावरती आम्ही आत्ता आहोत. हे असे काही लोक येतात जे भक्तिभावाने इथं येतात, पण असे काही लोक असतात जे फक्त लांबूनच बघतात. आम्ही रोजच इथं येतो. रोज इथं दर्शनाला येतो. मित्रांनो, आज आळंदीला येण्याचं खास कारण आहे, कारण पुढच्या काहीच दिवसामध्ये श्यामचं लग्न आहे आणि श्यामच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी, लग्नाच्या अगोदर शुभेच्छा देण्यासाठी आणि थोडं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आज आपली किती तारखेला लग्न आहे श्याम? लग्न मे नाही, एप्रिल. आमचं तिकीट फिक्स कन्फर्म झालंय. तुझं अजून लग्न कन्फर्म? 2 दिवस लग्न आहे. 2 वेगवेगळे लग्न आहेत का एकच आहे? एकच आहे. मित्रांनो, आपण आता आळंदीमध्ये आहोत आणि आळंदीचं हे श्री संत ज्ञानेश्वर समाधी स्थळ आहे. इंद्रायणी नदीच्या काठी हे समाधी स्थळ आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथं. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत तरी देखील खूप गर्दी आहे आणि हे इंद्रायणी नदीचं पात्र आहे, आपण बघू शकता. मित्रांनो, आपण आळंदीमध्ये आहोत आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हे इंद्रायणी नदीचं पात्र आहे आणि आपण ब्रिजवर थांबून हे शूट करत आहोत. समोर जे दिसतंय ते गाथा मंदिर आहे आणि त्या बाजूला समाधी स्थळ आहे.